नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील साकोरेपाडा इथं एक धक्कादायक आणि अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे। दारूच्या नशेत असलेल्या पत्नीनं आपल्या पत्नीची झोपेतच निर्घृण हत्या केली आहे। संपूर्ण परिसर हादरून गेलेला आहे। विशेष म्हणजे हत्या करणारा व्यक्ती गावचा उपसरपंच असल्याचं निष्पन्न झालंय। जयराम पवार असं संशयिताचं नाव आहे। जिजाबाई पवार असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। मिळालेल्या माहितीवरून जयराम पवार यांना दारूचं व्यसन होतं। या व्यसनामुळे पती पत्नींमध्ये रोज वाद व्हायचे। पत्नी जिजाबाई यांना दारू सोडण्याचा आग्रह करत असल्याने घरात नेहमी तणावाचं वातावरण होतं। मध्यरात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत घरी आल्यानंतर पुन्हा एकदा पती पत्नींमध्ये वाद शांत झाल्यानंतर जिजाबाई गाढ झोपेत असताना संशयित जयराम पवार यांनी घरातील धारदार शस्त्र उचलून झोपेतच त्यांच्यावर सपाटा वार केले। या जिजाबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला। पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून घाबरलेल्या जयराम पवार यांनी देखील शेतात वापरले जाणारे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले। गंभीर अवस्थेत असलेल्या जयराम पवार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। समाजातील जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच्या पत्नीचा जीव घेतल्याने साकोरीपाडा गावावर शोककळा पसरली आहे। नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील घटना पुन्हा एकदा व्यसनाधीनांच्या भयावह परिणामांची प्रचिती आलेली आहे। स्टार न्यूजसाठी सोनू वडके, नाशिक।